ब संघ, एक गावातील दोन संघ, मग जय बजरंग तलेकर आणि मोरवाई तलेकर अ संघ, मग एक बाजूला तेजस काटकर तर दुसऱ्या बाजूला उमेश घाणेकर, एक बाजूला स्वप्नील काटकर तर दुसऱ्या बाजूला विजय घाणेकर, एक बाजूला सूरज शेडगे तर दुसऱ्या बाजूला अजय. अशा प्रकारे सामना रंगेल. नक्कीच आपण पाहणार आहोत वैयक्तिक पहिलं आणि सांघिक सुद्धा पहिलं षटक घेऊन नेहमीप्रमाणे स्वप्नील काटकर. लेट्स प्ले. पंचांचा निर्णय आलाय की सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू अगदी लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हलक्या रीतीने खेळून काढला. फलंदाजी करत असताना आकाश भायतांडेल यांनी सन्मानपूर्वक फटका. एक धावेने धावफलक ओपन होईल. जिथे धावफलकावरती धावा लागल्यात 1. यशवंत कार मुंबई मंडलाचे सेक्रेटरी योगेश म्हात्रे यांनी त्वरित मंचावरती या. आपल्या सुद्धा स्पर्धेच्या वतीने मायेची उपचार शाल देऊन आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत केलं जाईल. तेजस काटकर यांच्याकडे स्ट्राईक आली होती. हलक्या रीतीने त्यांनी सुद्धा चेंडू खेळून काढला. एक धाव आणि पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना स्वप्नील काटकर यांच्या माध्यमातून काय चेंडू पाहिला. अध्यक्ष साहेब सुद्धा त्या चेंडूकडे पाहतच राहिले. काय वेग होता त्या चेंडूमध्ये. सबमरीन डिलिव्हरी पाहिली. कोणतेही उत्तर नव्हतं फलंदाज आकाश भायतांडेल यांच्याकडे. अद्यापपर्यंत 3 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा आल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्कर टाकायचा होता, परंतु ते आकाश भायतांडेल यांनी ओळखलं आणि चेंडूला सरळ धाडलंय वावराच्या बाहेर. 6 धावेंसाठी अप्रतिम, अद्भुत, दर्जेदार षटकार. जयवंत जोशी श्रीराम कमिटीचे कणा यांच्या हस्ते योगेश म्हात्रे यांचं स्वागत केलं जाईल. आपण त्वरित या. आपलं स्वागत केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वप्नील तो आकाश. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. लागोपाठचा दुसरा षटकार. मला वाटतंय पंचांनी नो सुद्धा चेंडू घोषित केला की आकाश भायतांडेलला अशा प्रकारचे चेंडू टाकलेत तर आकाश भायतांडेल झोपेत सुद्धा ते मारेल. काय फटका सजवला. अगदी हवा तसा चेंडू मला वाटतं मिळाला आकाश भायतांडेल यांना गिफ्ट आणि ते त्यांनी स्वीकारलं. लागोपाठचा दुसरा षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश भायतांडेल यांच्या माध्यमातून पंच सांगतात की हो फ्री हिट असेल. फलंदाजासाठी अजून एक संधी. फ्री हिट. नक्कीच दक्ष पंच आपण पाहतो. ऑफिशियल पंच रमेश गायकर आणि त्यांच्या समवेत चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये टाकला. आडव्या बाटने खेळलाय. हो लागोपाठचा तिसरा षटकार. अगोदर थोडे लंबल होत असताना पाहिला आपण आकाश भायतांडेल यांना. नंतर संयमाचा बाण त्यांच्या माध्यमातून सुद्धा सुटला गेला आणि लागोपाठचे 3 षटकार आपण पाहिले. षटकारांची हॅट्रिक. नक्कीच योगेश म्हात्रे यांचं स्वागत. आकाश भायतांडेल यांनी षटकाराच्या हॅट्रिकने केले. नक्कीच टाळ्या व्हायला हरकत नाही. काय फटके सजवले आकाश भायतांडेल यांनी आणि त्या फटक्यांच्या जोरावर का होईना धावफलक वाढत जात आहे. जिथे धावफलकावरती धावा लागल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात 21 धावा. मग स्वप्नील काटकर गोलंदाजीसाठी आले. लागोपाठचे 2 चेंडूंवरती एक धाव खर्च केली होती. त्यानंतरचा डॉट बॉल. त्यानंतर आकाश भायतांडेल यांनी चढवलेले ते मोठे हल्ले. नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 3 षटकार. नाही पुढचा चेंडू स्वप्नील टू आकाश. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांनी नो चेंडू घोषित केला गेला. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय.
अशा चुका आपण खूप कमी वेळेला पाहत असतो स्वप्नील काटकर यांच्या माध्यमातून. मग ती पीएनपी चषक असो अथवा आमदार प्रीमियर लीग किंवा रायगड प्रीमियर लीग, हा गोलंदाज नेहमीच प्रभावी कामगिरी करत असतो. परंतु आता काय घडलंय, दोन भीमर चेंडू त्यांच्या माध्यमातून हाताळले गेले आणि त्या संधीचं सोनं पूर्णपणे फलंदाजी करत असताना मित्रां 11 नावे आणि तलेकर संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून उचललं जात आहे. म्हणूनच का होईना धावफलकावरती या टोटल 3 धावा ऍड होतील आणि धावफलकावरती 24 धावा जाऊन पोहोचल्यात. मग स्वप्नील काटकर यांनी 3 चेंडूंमध्ये फक्त 2च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरचे 3 चेंडू हाताळत असताना थोडे फ्लंबल झाले, चुका झाल्या त्यांच्या माध्यमातून. त्या चुका मागात ठरू शकतील का, की प्रश्नचिन्ह निर्माण आहे. 24 5 चेंडू 24 धावा. शेवटचा चेंडू घेऊन उमेश घाणेकर कशा प्रकारे हाताळतील नक्कीच आपण पाहणार आहोत. विस्फोटक फलंदाजी करत असताना आकाश भायतांडेल पाहतोय. ओपाटचे 3 षटकर त्यांच्या बॅट मधून आलेत. फ्रीट असेल याची नोंद घ्यायची. फलंदाजी करत असताना आकाश भायतांडेल यांनी पुढचा चेंडू उमेश घाणेकर यांचा आकाश यांच्यासाठी. हा चेंडू हाताला चेंडू पाडल्यानंतर चेंडूने भरपूर वेग प्राप्त केला, परंतु आमचे पंच सांगतात की हो, हा चेंडू वाईड आहे. की अवांतरिक 1 धाव, बाईच्या स्वरूपात 1 धाव, टोटल 2 धावा ऍड होतील. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू घेऊन उमेश घाणेकर टू तेजस काटकर. त्या चेंडू मोठा फटका केलायचा होता. फ्रीट असेल, झेल घेतली होती, परंतु फ्रीट मुले ग्रामस्थ मंडळ करंजा कोपरी संघाचे उपसचिव उत्तम नारायण मोरे आणि उपखजिनदार निशांत नारायण रामदास मोरे कुठे असतील तर आपण स्टेज संपर्क साधा. ग्रामस्थ मुंबई मंडळ करंजिरा कोपरी यांचे उपसचिव उत्तम मोरे आणि उपखजिनदार निशांत मोरे कुठे असतील तर आपण संपर्क साधा, स्टेज संपर्क साधावा. धन्यवाद. हा फलकावरती धावा लागल्या 27. यशवंत ग्रामस्थ उत्कर्ष मंडळ मुंबई ते सरचिटणीस योगेश म्हात्रे यांच्याकडून मालिकावीर सन्मान चिन्ह देण्यात आले. तर त्यांचे राम कमिटी क्रिकेट क्लब मुंबई अध्यक्ष चषक जितू मोरे यांच्या कार्यक्रमात दिले. त्यांचे मनापासून आभार, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. आपले सहकार्य असं लाभत राहो हीच आमच्या राम कमिटीची आणि जितू मोरे अध्यक्ष यांची संकल्पना आहे. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये वारंवार चुका होत असताना पाहतो. ह्या चुका तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढू शकतात. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण कराल तर ते मागत ठरेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, स्वप्नील काटकर गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. आपला 12वा प्रतिनिधी इथे येणं अनिवार्य आहे, अन्यथा आपल्याला 2 धाव्यांसाठी पॅनलाइज केलं जाईल.
नंतर तुम्हीच म्हणता की स्कोअर मध्ये असं झालं तसं झालं, नाव काढवायला हवंय. 12वा प्रतिनिधी त्वरित या. अगरदंड आणि तळेकर संघाचं. परंतु मैदानाच्या आतमध्ये आकाश भायतांडेल सुसाट सुटलेत. मला वाटतं आकाश भायतांडेल यांनी वैयक्तिक 8 चेंडू फेस केले, 7 चेंडू फेस केले आणि 7 चेंडूंमध्ये 32 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विराज यांचा. मग विराज गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू 1 धाव, त्यानंतर चौकार आणि त्यानंतर षटकार. आकाश भायतांडेल यांच्या माध्यमातून वारंवार हल्ले चढवले जात आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. बॅडमिंटन टाईप फाटका खेळून काढायचा होता, परंतु थोडे पीठ झाले. डॉटची सांगता झाली. अद्यापपर्यंत 10 चेंडूंचा खेळ झाला आणि 10 चेंडूंच्या खेळामध्ये फलंदाजी करत असताना मित्र निलेवन नावे तलेकर संघाने धावा जमा केल्यात. 38 38 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढचा चेंडू विराज यांचा. विराज तो आकाश. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता, परंतु पंच सांगतात की ही सुद्धा अवांतरिक धाव आहे, वाईट चेंडू आहे. 1 धावेने धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धावा लागल्या 39. काय फटकेबाजी आपण पाहतोय. आकाश भायतांडेल यांच्या माध्यमातून 4 षटकार आणि 2 चौकाराच्या सहाय्याने ते फलंदाजी करत आहेत. आपल्या षटकातील 5वा चेंडू घेऊन राईटम राऊंड द विकेटने विराज तो आकाश. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन पद्धतीचा चेंडू टाकला होता. काय दिशादर्शक फटका आपण पाहिला. जसा चेंडू आला तसाच त्याला योग्य ती दिशा दिली आणि चेंडूला सरळ धाडलं. 4 धाव्यांसाठी चौकार. 4 धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढेल. जिथे धावफलकावरती धावा लागल्यात 43. 43 धावा. नक्कीच अध्यक्ष जितू मोरे यांची इच्छा आहे की अंपायरांनी डान्स करायला हवंय या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा होता. 1 धाव ऍड केली जाईल शेवटच्या चेंडूवरती. 1 धावेने धावफलक वाढलं जाईल. तिथे अद्यापपर्यंत 12 चेंडूंचा खेळ झाला आणि 12 चेंडूंमध्ये मित्र इलेव्हन नावे तळेकर संघाने 44 धावा जमा केल्यात. शेवटचे 6 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये काय पाहतो आपण. आकाश भायतांडेल आणि अगरदंडा संघाचा एक क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये चाललेली ती मस्ती. नक्कीच नक्कीच अध्यक्ष जितूदादा मोरे यांची इच्छा आहे की अंपायरांनी डान्स करायला हवं. सर्व काही या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं, परंतु अंपायरांचं डान्स पाहायला मिळाला नाही. बॉलरचं नाव काढवायचं आहे. विवेक दाखल झालेत. हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा हाताळला गेला. पंचांनी नो चेंडू घोषित केला गेला. 1 धाव. डेंजर एंडला धावत असताना आकाश भायतांडेल आगाऊपणा तो केला कशाला आणि धावता धावता धावबाद झाला. काय गरज होती का या धावेची. नक्कीच प्रश्न विचारतील नावे संघाचे खेळाडू. गरज नव्हती. नो चेंडू आला होता. 1 धाव धावून काढली होती. समोरचा फलंदाज सुद्धा तेजस काटकर आहे. त्याच्याकडे सुद्धा ती प्रभावी शक्ती आहे चेंडू सीमारेखा पार पाठवण्याची. मग धावेची गरज होती का या नक्कीच प्रश्न विचारतील आकाश भायतांडेल यांना त्यांचे खेळाडू. आकाश भायतांडेल यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नव बॅटर नवीन फलंदाज सरपंच साहेब दाखल झालेत. विजय घाणेकर बडे मंच पे सरपंच. श्रीराम कमिटीचा एक्का विजय घाणेकर. गोलंदाजी ट्रॅक वरती विवेक दाखल झालेत.
पंकज घाग आपण त्वरित समालोचन कक्षाची भेट घ्या. पुन्हा एकदा आपल्या षटकातील हिट असेल याची नोंद घ्यायची फलंदाज विजय घाणेकर यांनी. धावफलकावरती धावा लागल्यात 46-46. अगदी स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता, घुसून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या आवाक्या चेंडू आला नाही. तिकडे क्षेत्ररक्षक सूरज शेडगे यांच्या हातामध्ये चेंडूने विसावा घेतला. अचूक फेकी त्यांच्या माध्यमातून पाहिली. एक धावेने धावफलक वाढलं जाईल जिथे धावफलकावरती धावा लागल्यात 47 धावा. पुढचा चेंडू विवेक तेजस स्लॉट मध्ये टाकला. लॉंगॉनच्या डोक्यावरून मस्तक पेट दस्तक भव्य दिव्य आला तेजस यांच्या बॅट मधून. अध्यक्ष चषक षटकार. मला वाटते तेजस ओपनिंगला आला होते. आतापर्यंत त्यांनी 2च चेंडू फेस केलेत आणि 2 चेंडूंमध्ये आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलंय. नक्कीच चालवायला हरकत नाही. धावफलकावरती धावा लागल्यात 53 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. काय घडेल आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. अध्यक्ष चषक जितूदादा मोरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अनुभवतोय. 23 ऑगस्ट रोजी संपन्न होत असताना ही स्पर्धा ते हाफ ट्रॅकर चेंडू होता. बॅडमिंटन टाईप फटका खेळायचा होता. वेट अँड डॉच कव्हरच्या डोक्याच्या वरून फटका खेळायचा होता, परंतु बॅटचा ताळमेळ झाला नाही. बॅट आणि चेंडूचा ताळमेळ झाला नाही, म्हणूनच तो होईना. एक धाव ऍड केली जाईल. एक धावेने धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धावा लागल्या 55. लॉट्स ऑफ 1 विकेट. पुढचा चेंडू राईट मोठ्या विकेटने पुन्हा एकदा स्लॉट मध्ये टाकला होता. मिनी हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न होता. इकडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चूक फेकी त्यांच्या माध्यमातून ओव्हर एक धाव धावून पूर्ण. एक धावेने धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धावा लागल्या 56. 56 धावा. यानंतरचा सामना आपण पाहतोय जे हनुमान कुदे आणि श्री गणेश धोंडकर त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना महादेवकर आणि यशवंत संघाचा कर्णधार आपण त्वरित या नाणेफेकीचा कॉल समालोचन कक्षामध्ये केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पूर्णपणे गोलंदाजाची लाईट लेन भरकणताना आपण पाहतोय. वाईची सांगता झाली. अवांतरिक ही 1 धाव. 1 धावेने धावफलक वाढलं जाईल. धावफलकावरती धावा 57 धावा. एकदा स्लॉट मध्ये टाकला. आमंत्रण दिलं आणि अशा प्रकारचं आमंत्रण दिलं विजय घाणेकर सरपंच साहेब यांना, तर ते आमंत्रण कधीच पैटाळणार नाहीत. काय फटका सजवला अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. 6 धाव्यांसाठी षटकार. एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांनी नो चेंडू घोषित केला गेला. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय मला वाटतं आजच्या दिवसामध्ये एक इनिंग मधील हे पहिले 3 नो बॉल असतील. थ्रेट असेल फलंदाज विजय घाणेकर यांनी नोंद घ्यायची. धावफलकावरती धावा 66 लागल्यात. शेवटचा चेंडू असेल. अतिरिक्त करायला गेल्यावरती चेंडू अशा प्रकारचे पडतात. नक्कीच 2 बिमोड चेंडू टाकले या गोलंदाजांनी सुद्धा. त्याची जागा भरून काढण्यासाठी अजूनही गोलंदाज ऍड होईल. ह्याच ग्राउंड वरती तेजस काटकर यांनी 9 चेंडूंमध्ये 50 धावा काढल्या होत्या. अध्यक्ष चषकामध्ये नक्कीच त्यांना सुद्धा विसरून चालणार नाही. एकदा पुढचा चेंडू हाफ ट्रॅकवर होता. आडव्या बॅटनं हल्ला चढवला. तिकडे जेलच्या खाली सूरज शेडगे प्रयत्न करत होते. प्रयत्न अप्रतिम होते, परंतु फटका त्याहून अप्रतिम होता. 6 धावा देऊन जातील मित्रांनी 11 नावे आणि तलेकर संघाला. 6 धावेने धावफलक वाढलं. तिथे धावफलकावरती धावा लागल्यात 72 धावा. मला वाटतंय आजच्या दिवसामधील अध्यक्ष चषकातील हा सर्वाधिक 72 धावांचा मोठा पल्ला गाठलाय मित्रांनी 11 नावे आणि तळेकर संघाने.
पूर्वार्धाचा खेळ झाला जिथे फलंदाजी करत असताना मित्रांनी 11 न्हावे आणि तलेकर संघाने 18 चेंडू फेस केले. 18 चेंडू फेस करत असताना 72 धावा जमा केल्यात आणि 73 धावांचं पाठलाग करत असताना आपण पाहणार आहोत आगरदंडा आणि तलेकर जय बजरंग तलेकर ब संघाला. या पुढील आपण आवाज ऐकणार आहोत जयवंत जोशी यांचा गोड आवाज. धन्यवाद. प्लीज कोऑपरेट करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला फायनल सुद्धा खेळवायचे आहे. आपण प्रथम फलंदाजी केल्यानंतर आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. चला पुढचा होणारा सामना एका बाजूला असतील जय हनुमान खुदे आणि श्री गणेश धोंडकार तर दुसऱ्या बाजूला असतील महादेवकार यशवंतकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकी करून घ्या या लवकरात लवकर. श्री गणेश खुदे श्री गणेश धोंडकार जय हनुमान खुदे आणि श्री गणेश धोंडकार. चला संघ नायक या. प्रतिनिधी अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल दोन्ही संघ. दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत नाहीत. पेनल्टीला सामोरं जावं लागेल दोन्ही संघांना. गोलंदाजी मार्कवर आणि फलंदाजी मार्कवर XYZ आमच्यापर्यंत फलंदाजी नावं कळली नाहीत. पहिल्या चेंडूवर घाणाघाती प्रहार चेंडू हवेमध्ये आणि इथे मात्र झेल होते ड्रॉप. ग्रामस्थ मंडळ करंजीविरा कोकरी उपसचिव उत्तम नामोरे तसेच उपखजिनदार निशांत रामोरे दोघांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या साहेब आपल्याला बसण्याची व्यवस्था केलेली आहे. राम क्रिकेट कमिटी आयोजित अध्यक्ष चषक 2026 आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष जितदादा मोरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मात्र अध्यक्ष चषक आपण आयोजित केला आहे. एकच मिनिट पंच. पहिला चेंडू सिंगल नंतर षटकार. पहिला चेंडू सिंगल ना. यस. हा चेंडू वा पडल्यानंतर थोडस बाहेर निघतो चेंडू. मात्र पंच आमच्यापर्यंत वाटतात वाईट चेंडूची संख्या. त्याच्या उजव्या बाजूने मारा करतोय तेजस काटकर.
वरचं प्रतिनिधित्व झाल्यानंतर मात्र धोका एका संघासाठी खेळतोय. हा चेंडू उडवलाय, चांगला उडवलाय, परंतु विजय घाणेकर यांच्या हातामध्ये जाईल एवढाच उडवलाय. फलंदाज होतोय बाद. पहिला धक्का अगरदंडा तलेखार संघाला. किरण पहिला फलंदाज बाद होतोय, त्यांची जागा सांभाळण्यासाठी आता मात्र फलंदाजी मार्फत दाखल होतोय. तलेखारचा सुपरस्टार सध्याच्या घडीला रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याची वर्णी कर्णधार फिरू लागले तो उमेश घाणेकर मैदानात दाखल होतो. थोडस उमेश घाणेकर रमेश गायकवाड तुम्ही म्हणून त्याप्रमाणे बाबू गबरे यांचं सुद्धा स्वागत सुवर्ण संधी नामी संधी परंतु ते फलंदाजी करतोय तेजस काटकर. हा मित्रांनो या स्पर्धेचा हा जो सामना आहे ना दोन्ही संघ तलेकारचा एकमेकांच्या विरोधात खेळतात. एक संघ अगरदांडामधून तर दुसरा संघ धाव्यामधून. हा चेंडू ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू होता परंतु चेंडू गेल्यानंतर फलंदाजाची बॅट येते त्याचमुळे हा चेंडू सरळ जातो यष्टीरक्षक किशोर पाटील यांच्याकडे. तीर्थव चेंडूची सांगता होते पुन्हा एकदा स्थिरावलेली धावसंख्या 10. हा चेंडू पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. पुढचा होणारा महत्वाचा सामना तुमच्या भेटीला येतोय. एका बाजूला असतील जय हनुमान पुदे व श्री गणेश ढोंगकार तर दुसऱ्या बाजूला असतील महादेवकार यशवंतकार. नक्कीच हा सुद्धा सामना अगदी चांगला सामना होईल त्यात ती मात्र शंकाच नाही. शतक घेऊन आदर्श सरलेकर पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू उमेश घाणेकर याला काही समजत नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीवृक्षाकडे. थोडीशी चुकी होते खरी परंतु पार्टी बॅकअप साठी तुषार चौलकर मास्टर माइंड आहेत एकदम सज्ज. हा चेंडू बॅटची कडा पुन्हा एकदा चेंडू सरसवतोय तुषार चौलकर यांच्याकडे. दरम्यान एकच धाव. किरण बाद झाल्यानंतर आशिष मोठे फटके खेळावे लागतील आशिषाला. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू पुरेपूर घेतलाय समाचार. चेंडूला धाडू दिलाय सीमा रेषेच्या बाहेर षटकारासाठी. तिथे आपले व्हॉलंटियर पाहू शकाल. यस द फिल्मी मून प्रोडक्शन यांचे सर्व सर्व आपल्यामध्ये दाखल झालेत. धन्यवाद आपण आलात. आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. आणि या स्पर्धेची शान वाढते. धन्यवाद. एकदा सत्य होईल. हा चेंडू काय घडते मैदानात पंच आमच्याकडे बोलतात वाईट चेंडूची सांगता. हेच तुम्ही पाहू शकता जे चषक आपल्याला स्पॉन्सर केलेले आहेत द फिल्मी मॉम प्रोडक्शन नक्कीच संतोष दादा यांच्या सोबतच धन्यवाद सर्व स्पॉन्सरचे. हा चेंडू चांगला खेळ पहिल्या लीगच्या दिशेने.
या स्पर्धेमध्ये फक्त आणि फक्त या सामन्यात चेंडू शिल्लक असतील हा सामना पण हवे अधिकार विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पुढचा होणारा महत्वाचा सामना तुमच्या भेटीला येतोय. भरतच पाठवा थोडीशी घाई करा मित्र. चेंडू हा चेंडू थांबवून चेंडू आला परंतु वाट पाहिली आणि वाट लावली. वा सुंदर फटका. जाता जाता शेवट बोर्ड करून जातोय हा फलंदाज. अतिशय होणारा चांगला सामना. एका बाजूला महादेवकर यशवंतकार तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान तुते आणि श्री गणेश धोणकार. या सहा चेंडू गलिकच्या दिशेने जातो. सीमारेषेजवळ एकच धाव. हेच पाहू शकाल आजच्या या स्पर्धेसाठी चषकाचे स्पॉन्सर आमच्या समोर जोडले गेले. प्रोडक्शन चेतन पाटीदार असतील, निखिल वाजा असतील, त्याचप्रमाणे भारती पटेल असेल, आपल्या ठिकाणचंही हार्दिक असं स्वागत करतो. आपण आलात या स्पर्धेची शान वाढवली त्याबद्दल खूप खूप आभारी. काही चेंडू शिल्लक असताना हा चेंडू चांगला खोचून काढलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक हजर असताना फलंदाज पुन्हा होते बाद. तसेच विजय ठाकूर यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत करतोय. या सर बसण्याची व्यवस्था केलेली आहे समालोचन कक्षामध्ये. आपण आलात आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. विजय ठाकूर पुढचा होणारा सामना असेल जय हनुमान पुते आणि श्री गणेश ओंकार विपक्ष महादेवकार यशवंतकार. तर या सामन्यासाठी समालोचक म्हणून नितीन मर्चंटे म्हणून आपल्यासमोर जुटले जाणार आहेत. या नितीन सर खूप खूप वेलकम.
एक मोठा सत्कार आपल्यासमोर पार पडत असताना जसं तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन असतील फिल्मी मॉन्क प्रोडक्शनचे चेतन पाटीदार, निखिल वाजा आणि भारती पटेल या इथे हजर झाले ते या स्पर्धेदरम्यान श्रीराम क्रिकेट कमिटी आयोजित अध्यक्ष चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल खूप आभार असेल. धन्यवाद. असेच प्रेम आमच्यावर नितांत करत राहा. आपण आलात, आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. तरी आता बोलतोय मी मर्चंटे सरांकडे. या मर्चंटे सर आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचवा. त्याचप्रमाणे आकाश भाई दंडेल मॅन ऑफ द मॅच साठी या.